डिअर स्टुडंट, आज आपण युनिट अँड मेजरमेंट टॉपिकवरती थोडंसं डिस्कस करणार आहोत. आता युनिट म्हणजे काय? युनिट इट इज अ मॅग्निट्यूड ऑफ फिजिकल क्वांटिटी. आता मॅग्निट्यूडचा अर्थ काय होतो? कुठल्याही गोष्टीचा आपण व्हॅल्यू काढू शकतो किंवा त्याला डिफाईन करू शकतो, त्याला मॅग्निट्यूड असं म्हणतात. आता फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? अ क्वांटिटी विच कॅन बी मेजरेबल. कुठल्याही गोष्टीचा आपण मेजर करू शकतो, त्याला फिजिकल क्वांटिटी असं म्हणतात. फिजिकल क्वांटिटीचे दोन टाईप्स आहेत, एक फंडामेंटल क्वांटिटी आणि दुसरा डिराइव्ड क्वांटिटी. आता फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे काय? अ क्वांटिटी विच कॅन नॉट डिपेंड वन ऑर मोर फिजिकल क्वांटिटीज, दॅट इज नथिंग बट फंडामेंटल क्वांटिटी. हे इंडिपेंडेंट असतो, दुसऱ्या फिजिकल क्वांटिटीशी डिपेंड राहत नाही. फॉर एक्झाम्पल लेंथ, मास आणि टाईम. लेंथ कोणावरती डिपेंड राहत नाही, टाईम पण त्याचं रेग्युलर रुटीन चालू असतं. आता इथं एक्झाम्पल टाईम कन्सिडर करूया. टाईम त्याचं रेग्युलर रुटीनमध्ये चालू आहे. सपोज तिथं आपण एक ऑब्जेक्ट स्टेडी पोझिशनवाला आणून ठेवला, तर ते ऑब्जेक्टसाठी टाईम थांबेल का? नाही. टाईम त्याचं कंटिन्यू चालत राहतो. तर हे कोणावरती डिपेंड नाही आहे. ह्याला फंडामेंटल क्वांटिटी असं म्हणतात. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे डिराइव्ड क्वांटिटी. अ क्वांटिटी विच कॅन डिपेंड वन ऑर मोर फिजिकल क्वांटिटीज, दॅट इज नथिंग बट डिराइव्ड क्वांटिटी. हे डिपेंडंट असतं फंडामेंटल क्वांटिटीवरती. फॉर एक्झाम्पल ह्याचे एक्झाम्पल्स काय आहेत? एरिया, व्हॉल्यूम, प्रेशर, मोमेंटम, वेलॉसिटी, एनर्जी, इम्पल्स, पॉवर, हे सगळे झाले डिराइव्ड क्वांटिटीज. हे फंडामेंटल क्वांटिटीचे फॉर्म्युला यूज करून आपण डिराइव्ड क्वांटिटीज काढत असतो. नेक्स्ट आहे सिस्टीम ऑफ युनिट. सिस्टीम ऑफ युनिट फंडामेंटल युनिट आणि डिराइव्ड युनिट मिळून तयार होतो. अगोदरच्या काळात सायंटिस्ट हे डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट डिफरंट कंट्रीजमध्ये यूज करत होते. तर दुसऱ्या कंट्रीत कसं सिस्टीम ऑफ युनिट यूज करत होते आपण पुढे बघूया. आता फंडामेंटल युनिट म्हणजे काय? सपोज आपण टेलरवाल्याकडे गेलो, आपल्याला कुठला तरी डिझायनर ड्रेस स्टिच करून घ्यायचा आहे. तर तो आपल्याला सजेस्ट करेल की तुम्हाला 2 ते 3 मीटर कपडा लागेल. आता मीटर हे काय आहे? मीटर हे युनिट आहे. कशाचं? लेंथचं. आता लेंथ काय आहे? हे फंडामेंटल क्वांटिटी आहे. मग फंडामेंटल क्वांटिटी म्हणजे त्याचं युनिट फंडामेंटल युनिट हे मीटर आहे. डिराइव्ड युनिटसाठी आपण डिराइव्ड क्वांटिटीचं एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल एरिया. एरियाचं फॉर्म्युला काय? लेंथ इंटू विड्थ. म्हणजे एक आयत घेतलो, त्याचं लेंथ आणि विड्थ इज इक्वल टू लेंथ इंटू लेंथ म्हणजे एल स्क्वेअर. लेंथचं युनिट काय आहे? मीटर. तर मीटरचं स्क्वेअर. आणि मीटर हे फंडामेंटल क्वांटिटी आहे. तर डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे काय? हे फंडामेंटल क्वांटिटी नाही तर दुसऱ्या अदर फिजिकल क्वांटिटीवरती डिपेंड राहतो. आता तुम्हाला फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय कळायलाच असेल. फिजिकल क्वांटिटी म्हणजे सगळे येतात, त्यामध्ये फंडामेंटल क्वांटिटीज येतात, डिराइव्ड क्वांटिटीज पण येतात. म्हणजे लेंथ येतो, मास येतो, एरिया येतो, व्हॉल्यूम येतो, सगळे मिळून म्हणजेच फिजिकल क्वांटिटी. आता सिस्टीम ऑफ युनिट. अगोदर डिफरंट कंट्रीमध्ये डिफरंट सिस्टीम ऑफ युनिट वापरायचे. फर्स्ट आहे CGS सिस्टीम. युनिट ऑफ लेंथ हे सेंटीमीटरमध्ये, युनिट ऑफ मास हे ग्राममध्ये आणि युनिट ऑफ टाईम हे सेकंडमध्ये. म्हणजे C स्टँड फॉर सेंटीमीटर, G स्टँड फॉर ग्राम अँड S स्टँड फॉर सेकंड. CGS सिस्टीम. आणि CGS सिस्टीम पण हळूहळू डिस्कार्ड होत गेला. कारण सायन्समध्ये जसं न्यू डेव्हलपमेंट होत जातो, न्यू येतात आणि जुने डिस्कार्ड होत जातो, तसं CGS सिस्टीम पण डिस्कार्ड केला गेला. तर न्यू सिस्टीम आला, त्याला FPS सिस्टीम असे म्हणतात. त्याला ब्रिटिश सिस्टीम पण म्हणतात. CGS नंतर FPS सिस्टीमचा खूप यूज केला. तर ह्यामध्ये युनिट ऑफ लेंथ हे फूटमध्ये मेजर करतात, युनिट ऑफ मास हे पॉन्डमध्ये मेजर करतात आणि युनिट ऑफ टाईम हे सेकंडमध्ये मेजर करतात. हे खूप काळापर्यंत चालला. आज पण आपण आपली हाईट हे फूट आणि इंचेसमध्येच मेजर करतो. सपोज वेट म्हणजे आपण एक्सरसाइज करताना जिममध्ये डंबेल्स असतात, तर तिथे रॉड असतो, त्या रॉडमध्ये वेट ॲड केला जातो, तर ते वेट म्हणजे पॉन्डमध्येच असतात. तर हे पण हळूहळू डिस्कार्ड होत गेला. नंतर न्यू सिस्टीम आला, ते MKS सिस्टीम. हे सगळ्यात हिट सिस्टीम होता, सगळ्यात जास्त यूज केला जातो. आज पण आपण MKS सिस्टीम जास्त यूज करतो. ह्याच्यामध्ये युनिट ऑफ लेंथ हे मीटरमध्ये मेजर करतात, युनिट ऑफ मास हे किलोग्राममध्ये मेजर करतात आणि युनिट ऑफ टाईम हे सेकंडमध्ये मेजर करतात. तर लॉंग डिस्टन्स मेजर करण्यासाठी आपण मीटरचा यूज करतो. आणि सपोज मार्केटमध्ये गेलो तर फ्रूट्स किंवा व्हेजिटेबल्स हे आपण KGमध्येच मेजर करतो. MKS सिस्टीम नंतर एक सिस्टीम डेव्हलप केला, त्याला इंटरनॅशनल सिस्टीम असं म्हणतात. इंटरनॅशनलमध्ये कमिटी मेंबर्स मीट करून
त्यांनी एक इंटरनॅशनल सिस्टीम केला की कुठल्याही कंट्रीत हेच यूज करायचं सिस्टीम्स. तर त्यामध्ये एकूण 7 फंडामेंटल क्वांटिटीज आहेत. ती अगोदरची 3 आहेतच आहेत. कुठले? लेंथ, मास आणि टाईम, आणि अजून 2 सप्लिमेंटरी. तर टोटल 9 SI सिस्टीम आहेत. तर हे का डेव्हलप केला गेला? कारण काही क्वांटिटीज असे आहेत की ते लेंथवरती डिपेंड नाही आहे, मासवरती पण डिपेंड नाही आहे आणि टाईमवरती पण डिपेंड नाही आहे. ते म्हणजे इलेक्ट्रिक करंट. आजपासून 50 वर्षा अगोदर जेव्हा सूर्य उगवायचा तेव्हा सगळे लोक उठायचे आणि मावळायचा म्हणजे लोक झोपायचे. पण आज तसं नाही आहे. जेव्हा इलेक्ट्रिक करंटचा इन्व्हेन्शन झाला तर लोक रात्रपासून काम करायला चालू केले, म्हणजे रात्रपासून दिवस स्टार्ट झाला. इलेक्ट्रिक करंट हे रेट ऑफ चेंज ऑफ चार्जवरती डिपेंड असतो, म्हणजे फ्लोईंग ऑफ चार्जवरती डिपेंड असतो. इफ देर इज नो इलेक्ट्रिक करंट देन देर इज नो लॅपटॉप, देर इज नो मोबाईल फोन्स अँड देर इज नो एनी इलेक्ट्रिक डिव्हायसेस. तर इलेक्ट्रिक करंटचा इन्व्हेन्शन हा खूप इम्पॉर्टंट फॅक्ट आहे. हे लेंथवरती पण डिपेंड नाही आहे, टाईमवरती पण डिपेंड नाही आहे आणि मासवरती पण डिपेंड नाही आहे. नेक्स्ट आहे टेम्परेचर. टेम्परेचर पण लेंथवरती डिपेंड नाही आहे, टाईमवरती पण डिपेंड नाही आहे आणि मासवरती पण डिपेंड नाही आहे. टेम्परेचर हे डिग्रीज ऑफ कोल्डनेस आणि हॉटनेसवरती डिपेंड असतो. टेम्परेचर आपण केल्विन आणि डिग्री सेल्सिअसमध्ये पण मेजर करतो. नेक्स्ट आहे ल्युमिनस इंटेन्सिटी. सपोज ट्यूबलाईट नाहीतर स्ट्रीट लाईट घ्या. जेव्हा तुम्ही ट्यूबलाईटच्या जवळ बसाल तेवढा तुम्हाला जास्त ल्युमिनस म्हणजे प्रकाश म्हणजे चमक भेटतो, आणि जसं जसं तुम्ही अवे फ्रॉम दी लाईट जाल तुम्हाला प्रकाश कमी मिळेल. म्हणजे हे पण लेंथ, टाईम आणि मासवरती डिपेंड नाही आहे. नंतर एक सिस्टीम आलं ते आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. आजकाल आपण खूप मायक्रोस्कोपिक लेवलवरती अभ्यास करायला चालू करायला लागलो. ॲटमचं किंवा मॉलिक्युलचं खूप छोट्या अमाऊंटचा अभ्यास करणे म्हणजे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. ह्याचं युनिट आहे मोल. आता आपण SI सिस्टीम वर्सेस SI युनिटचं ओव्हरव्ह्यू बघूया. मास हे KGमध्ये मेजर करतात, टाईम हे सेकंडमध्ये, लेंथ हे मीटरमध्ये, इलेक्ट्रिक करंट हे ॲम्पियरमध्ये आणि टेम्परेचर हे केल्विनमध्ये, ल्युमिनस इंटेन्सिटी हे कॅन्डलामध्ये आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स हे मोलमध्ये मेजर करतात. हे सगळं तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल कारण एक्झामच्या वेळेस प्रॉब्लेम सॉल्व करताना हे आपल्याला खूप युजफुल होतो. नेक्स्ट आहे सप्लिमेंटरी. तर 2 सप्लिमेंटरी आहेत. एक प्लेन अँगल, त्याचं युनिट आहे रेडियन. फॉर एक्झाम्पल इथे आपण एक सर्कल घेतलो, तिथे एक अँगल फॉर्म झाला, तर हे 2Dमध्ये असल्यामुळे हे झालं प्लेन अँगल. नेक्स्ट आहे सॉलिड अँगल. ह्याचं युनिट आहे स्टेरेडियन. आता आपण मार्केटमध्ये कलिंगड जेव्हा घेतो तेव्हा विक्रेता आपल्याला टेस्टसाठी ट्रायंगल शेपमध्ये कट करून देतो. तर तिथे सपोज आपण एक अँगल ड्रॉ केला तर तिथे एक कोन बनतो, खालचं ते हिरवा कलरचं जातो आणि हे कोन आपण मेजर करताना 3Dमध्ये मेजर करतो, म्हणजेच हे झालं सॉलिड अँगल. आता सगळ्यांचं आपण फिजिकल क्वांटिटी, CGS, MKS वर्सेस FPS आणि SI सिस्टीमचं बघूया. एक्झाम्पल लेंथ. लेंथ हे CGSमध्ये सेंटीमीटरमध्ये मेजर करतो, MKSमध्ये मीटर आणि FPSमध्ये फीट आणि SIमध्ये मीटर. वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे? सेंटीमीटर पर सेकंड आणि MKSमध्ये मीटर पर सेकंड, FPSमध्ये फूट पर सेकंड आणि SI युनिटमध्ये मीटर पर सेकंड. आता फोर्स हे CGSमध्ये डाईन आणि MKSमध्ये न्यूटन आणि FPSमध्ये ब्रिटिश फोर्स किंवा पाऊंड फोर्स असं म्हणतात आणि SI सिस्टीममध्ये न्यूटन. आता हीट एनर्जी हे CGSमध्ये कॅलरीज असतो, MKSमध्ये किलो कॅलरी आणि FPSमध्ये ब्रिटिश थर्मल युनिट आणि SI युनिट त्याचं जूल आहे. तर हे सिस्टीम ऑफ युनिटचे सिम्पल कन्सेप्ट आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवावं लागेल कारण एक्झामच्या वेळेस हे आपल्याला विचारतात.